पुरणपोळी आणि कटाची आमटी हे कॉम्बिनेशन काय भारी लागतं ना. पुरणपोळी तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितली, आता बघूया कटाची आमटी, जी बनवायला 10 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो. पुरणपोळीसाठी लागणारी डाळ शिजवून घेतली की ती अशा प्रकारे चाळणीवर ठेवल्यानंतर कटाचं पाणी मिळतं. हे वापरून आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे. सगळ्यात आधी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेऊ. हे तेल चांगलं गरम व्हायला द्यायचं आहे. आता त्यामध्ये घालू 1 टीस्पून मोहरी. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालू अर्धा टीस्पून खडा हिंग. आता त्यामध्ये घालायची आहेत कढीपत्त्याची पानं. आता 3 हिरव्या मिरच्या तुकडे करून घालूया. एरवी तुम्ही मसाल्याचा तवंग असणारी कटाची आमटी बघता, पण ह्या पद्धतीने जर तुम्ही एकदा टेस्ट केली तर कायम तुम्ही अशाच प्रकारे बनवाल. अगदी सोपी आहे आणि चवीलाही मस्त लागते. ह्या कटाच्या आमटीसाठी छान फोडणी बसली पाहिजे, म्हणजे त्याची खूप छान चव येते. आता यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालू. ही कटाची आमटी दिसायला जास्त अट्रॅक्टिव्ह नसली तरी चवीला एक नंबर आहे. आता आपण जे मगाशी कटाचं पाणी बाजूला काढलं होतं ते ह्यामध्ये ॲड करूया. ह्या कटाच्या आमटीला आता एक उकळी काढून घ्यायची, पण त्या अगोदर आंबटपणा येण्यासाठी यामध्ये कोकम ॲड करूया. इथे आपण 3-4 कोकम घातले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त वापरू शकता. चवीपुरतं मीठ ॲड करू. कोकममुळे याला आंबटपणा तर आला, पण गोडवा येण्यासाठी थोडासा चवीपुरता गूळ ॲड करूया. अशा प्रकारे बनलेली मस्त आंबट गोड कटाची आमटी चवीला छान लागते. आता साधारणपणे 5 ते 7 मिनिट ह्याला एक उकळी काढून घेऊ. आता आपण बघू शकतो कटाच्या आमटीला मस्त उकळी आली आहे. आता यामध्ये हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर जरा जास्तशीच घाला, कारण त्यामुळे ह्याला छान स्वाद येतो. आपण बघू शकतो कटाच्या आमटीला अगदी मस्त उकळी आली आहे. आता या स्टेजला गॅस बंद करूया. अशी ही कटाची आमटी तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा नुसतीही प्यायला अतिशय मस्त लागते. काय मग, आवडली की नाही कटाची आमटी? रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, पुरणपोळीचा व्हिडिओ बघायला विसरला असाल तर त्याची लिंक वरती दिली आहे, तोही व्हिडिओ नक्की बघा. आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.